केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष काम काय असतं हे महायुती सरकारनं दाखवून दिलं आहे असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस वसाहत नूतन इमारतीचं भूमिपूजन आणि जिल्हा विकास निधीतून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठीच्या वाहनांचं लोकार्पण सोहळा फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते। दिवस रात्र काम करणाऱ्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुरेशा सुखसोयी देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। पोलिसांसाठी परिपूर्ण वसाहत तयार झाली पाहिजे, यासाठी पोलिसांची निवासस्थानं अतिशय आधुनिक करण्यात येत आहेत आणि पोलिसांना स्वतःचं घर घेता आलं पाहिजे, यासाठी डीजी कर्ज योजना पुन्हा सुरू केली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली। आज आपण पाहू शकतो की पोलिसांचे निवासस्थानं हे अत्यंत आधुनिक, चांगल्या सुखसोयीने युक्त आणि आम्ही त्याच्या बिल्डिंगा होतील तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज देखील देतो। अनेक ठिकाणी आम्ही जिम दिला आहे, त्या ठिकाणी कौशल्य विकासाचं केंद्र आपण दिलेलं आहे, रिक्रिएशन सेंटर आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून एक परिपूर्ण अशा प्रकारची वसाहत ही पोलिसांकरता देखील तयार झाली पाहिजे, हा प्रयत्न आपला आहे। आणि हे करत असताना पोलिसांना त्यांचं स्वतःचंही घर घेता आलं पाहिजे, याकरता आपण मागच्या काळात डीजी लोन एक स्कीम सुरू केली होती। मध्यंतरीच्या 2.5 वर्षात ती बंद झाली होती। आता ती स्कीम देखील आपण सुरू केली आहे की ज्यामध्ये 20 लाखापर्यंत सबसिडीवर लोन हे आपण पोलिसांना देतो, म्हणजे ते ज्यावेळेस निवृत्त होतात त्यावेळी त्यांना स्वतःच्या मालकीचं घर घेता आलं पाहिजे, असं देखील आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। पोलिसिंगमध्येही मोठ्या प्रमाणात आधुनिकता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। न्यायवैद्यक पुराव्यांवर भर दिला जात आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं।